छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक आहे. बापू, काल काही पत्रकार परिषद घेऊन 32,000 पदाचा काही विषय झालेला आहे. साधारणपणे काय नेमकी परिस्थिती? हे संचालक मंडळ 28 मे 1925 सालीपासून हे कार्यरत झालं. काल जे आरोप झाले त्याला काही महत्त्वाचं असं वाटत नाही. जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस सगळ्या चाललेल्या आहेत आणि वेगवेगळी सर्व आम्ही सभासदांनी पुढे आणणार आहोत. कुठले काही आरोप केले तर आरोप काही तथ्य नाही आहे. सर्व सभासद एकूण संख्या 31,702 सभासद, कामगार, हितचिंतक हे छत्रपती कारखान्याचं चाललेलं कामकाज गेले वर्षभर, मिळालेली रिकव्हरी, चाललेला पारदर्शी कारभार, परिसरात झालेला विकास हे सर्व पाहत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या उत्तर असं मला वाटत नाही. हे चालले ते निश्चितपणे मला खात्री हे संचालक मंडळ आदरणीय वहिनीसाहेब, आदरणीय दत्ताभाऊ भरणे व आदरणीय फडणवीसाहेब यांचं आम्हा सगळ्यांचं पूर्ण सहकार्य आहे. आणि निश्चितपणे सगळ्याच्या बळावर पारदर्शी कारभार करून प्रत्येक गोष्ट सभासदांना अवगत करूनच आम्ही कारभार करतोय. तर हे वेगळं काही उत्तर असं मला वाटत नाही. हे नेहमीच असे बोलतात, त्याच्याकडे फारसं महत्त्व असं मला वाटत नाही. सभासद मलाही ओळखतात, संचालक मंडळ ओळखतात आणि संबंधित बोलणाऱ्या व्यक्ती ओळखतात. त्यामुळे त्याला फारसं महत्त्व आहे असं मला ते वाटत नाही. खरं तर एका विषयात तुम्ही एका वाक्यात विषय संपत आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आजची स्थिती काय आहे? येणाऱ्या काळात हंगामासाठी तुम्ही कशी तयार आहात? आहे आता छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती थोडीशी अडचणीची आहे किंवा सहकारी साखर कारखान्यातच अडचणीच आहे. मात्र त्यातून कसं बाहेर पडायचं फार मोठी आव्हान आहे. पण निश्चितपणे आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने सदिच्छेने यातून निश्चितपणे बाहेर पडणार आहोत. कोणी काही आरोप केले आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहे, कारण आम्हाला माहिती आहे त्यात काही तथ्य नाही आहे आणि सभासदही जाणार नाही. निश्चितपणे छत्रपती यात आम्ही बाहेर काढल्याचं राहणार नाही. येणाऱ्या काळात हंगामामध्ये किती काळ मला असं वाटतं नेमकं पाऊस पडलेला आहे, तर या संदर्भातल्या काय उपाययोजना तुम्ही कशा केल्या? येणाऱ्या गाळप हंगामामध्ये जास्तीत जास्त गाळप करायचा संचालक मंडळाचा मानस आहे. शेवटी सर्व सभासद सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आपला ऊस फक्त छत्रपतीला द्यायचा आणि छत्रपती कारखान्याची एकूण गाळप क्षमता होणार पाहिजे. त्या कारखान्याचं किमान गाळप हे 11-11.5 लाख झाल्याशिवाय हे युनिट म्हणजे फिजिबल होत नाही. त्यासाठी यंदा सभासद मोठ्या प्रमाणावर ऊस देणार आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की गतवर्षी म्हणजे आम्हीचं संचालक मंडळ येण्यापूर्वी ऑडिट रिपोर्टला आहे की 80% सभासद ऊस घातलेले नाही आणि आम्ही आल्यानंतर जो सीझन झाला त्या सीझनमध्ये 80%पेक्षा जास्त सभासदांनी कारखान्याला ऊस घातलेला आहे. त्यावरूनच सभासदांचा नवीन संचालक मंडळ असा विश्वास दिसतोय. तर कुठल्या भूलथापा सभासद बळी पडणार नाही. आणि अनेक सभासदांनी ही सदर मुलाखत बघितल्यानंतर मला आवर्जून फोन करून सांगितली कुठे काय महत्त्व देऊ नका, हे असेच बोलत राहणार, तुम्ही आपलं काम करत राहा. हे अनेक जाणत्या ज्येष्ठ सभासदांनी मला फोन करून सांगितलं. खूप धन्यवाद. तर हे होते पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्या संदर्भात काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेलं उत्तर आहे.